नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 17 जून मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुंबई मेट्रो, कृत्रिम बुद्धिमत्ता, महाॲग्री AI, धारावी पुनर्वसन व पुनर्विकास प्रकल्प यासारख्या गोष्टींबाबतच्या मोठ्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। मुख्यमंत्री सचिवालयाद्वारे निर्णयाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर बघा, पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन, आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार। महसूल विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, MMRDA आणि मेसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत। सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प। ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार। महसूल विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ। विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार। हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार। महसूल विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी SPV आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ। लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार। योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार। महसूल विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, केंद्र सरकारच्या WINDS म्हणजेच वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम या प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार। यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय। राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प। शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा प्रकल्प। कृषी विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री AI धोरण 2025-2029 मंजूर। कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार। कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मिती कक्ष, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रिस्टॅक, महाॲग्रिस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲग्मार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाDBT यासारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार। कृषी विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पाकरता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ। नगरविकास विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता। सार्वजनिक बांधकाम विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ। यात जोडीदारालाही मानधन मिळणार। गौरव योजनेमध्ये सुधारणा। सामान्य प्रशासन विभाग। त्यानंतर बघा, अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार। विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल। प्रवेश व शुल्क यांचे विनियमन
अधिनियम 2015 मध्ये सुधारणा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग.